हॅलो स्टुडंट, लास्ट टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं फंडामेंटल क्वांटिटीज, फंडामेंटल युनिट, डिराइव्ड क्वांटिटी, डिराइव्ड युनिट्स. ओके, तर फंडामेंटल क्वांटिटी आपण परत रिवाइज करू. द क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अनदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट इज कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटी अँड इट्स युनिट इज कॉल्ड फंडामेंटल युनिट. ॲज एक्झाम्पल आपण म्हटलं होतं मास, लेंथ, टाइम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि याचे जे रिस्पेक्टिव्ह युनिट्स आहेत म्हणजे माससाठी किलोग्रॅम आहे, लेंथसाठी मीटर आहे, ओके, टाइमसाठी सेकंद आहे. तर हे झाले फंडामेंटल युनिट. ओके, नेक्स्ट पाहिलं होतं आपण डिराइव्ड क्वांटिटी. सो द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड ऑन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. सो इट्स कॉल्ड डिराइव्ड क्वांटिटी. तर देअर आर नंबर ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज. ओके, आणि द युनिट्स ऑफ द डिराइव्ड क्वांटिटी इज कॉल्ड डिराइव्ड युनिट. तर एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं होतं की जसं आहे वेलॉसिटी. वेलॉसिटी इक्वल्स टू आपण लिहिलं होतं डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके, म्हणजे आता वेलॉसिटी ही जी फंडामेंट ही जी फिजिकल क्वांटिटी आहे ही जर आपल्याला मेजर करायची असेल तर डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स, म्हणजे इथं लेंथ, डिस्प्लेसमेंट जे आहे म्हणजे लेंथ म्हणजे मीटरमध्ये आपण मेजर करणार, टाइम सेकंदमध्ये, म्हणजे इथं दोन आपण फंडामेंटल क्वांटिटी मेजर करतात. म्हणजे वेलॉसिटी ही क्वांटिटी जी आहे ती दोन फंडामेंटल क्वांटिटीवरती काय डिपेंड आहे, म्हणून या वेलॉसिटीला आपण काय म्हटलं तर डिराइव्ड क्वांटिटी. आणि याचं जे युनिट आहे जसं डिस्प्लेसमेंट मेजर करणार आपण मीटरमध्ये आणि टाइम मेजर करतो आपण सेकंदमध्ये. तर हे झालं डिराइव्ड युनिट्स. ओके, तर फिजिक्समध्ये अशा नंबर ऑफ डिराइव्ड क्वांटिटी आहे. तर काही डिराइव्ड क्वांटिटी जे आहे आपण बघू. ओके, की जसं आहे समजा आपण वेलॉसिटी लिहिलं होतं, पण ॲक्सलरेशन एक क्वांटिटी, दॅट इज अ ॲक्सलरेशन. ओके, तर ॲक्सलरेशन म्हणजेच काय, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, दॅट इज अ वेलॉसिटी अपॉन टाइम. हा असेल याचा फॉर्म्युला. ओके, तर आपल्याला माहिती आहे की वेलॉसिटीचं युनिट जे आहे ते काय मीटर पर सेकंद आणि टाइम परत मेजर करणार आपण सेकंदमध्ये. म्हणजे ॲक्सलरेशनचं युनिट का होईल ते होईल मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, ते झालं युनिट. आणि आपण लिहिले इथं सिम्बॉल ऑफ द युनिट. हे काय आता सिम्बॉल. ओके, ॲक्च्युली युनिट जर लिहायचं असेल आपल्याला तर आपण इथं काय लिहिणार, दॅट इज अ मीटर पर स्क्वेअर सेकंद. ओके, आणि मग सिम्बॉल आहे तो आपण लिहिणार मीटर पर स्क्वेअर सेकंद अशा पद्धतीने. म्हणजे हे झालं युनिटचं सिम्बॉल आणि हे झालं युनिट मीटर पर स्क्वेअर सेकंद. ओके, सेकंड डिराइव्ड क्वांटिटी जर बघितली आपण तर फोर्स आहे. ओके, फोर्स म्हणजेच काय, फोर्स इक्वल्स टू दॅट इज मास इनटू ॲक्सलरेशन. आपण असं लिहिणार. आपल्याला माहित आहे की मास जे आहे ते आपण किलोग्रॅम मध्ये मेजर करत असतो. म्हणजे याची युनिट लिहिणार आपण किलोग्रॅम आणि ॲक्सलरेशनची युनिट काय मीटर पर स्क्वेअर सेकंद, दॅट इज मीटर पर स्क्वेअर सेकंद. किंवा आपण फोर्सचं युनिट जे आहे ते ॲज अ न्यूटन सायंटिस्टच्या नावावरून आपण लिहित असतो. ओके, यालाच आपण लिहिणार दॅट इज न्यूटन. ओके, म्हणजेच दॅट इज एन असं सुद्धा आपण लिहित असतो. थर्ड क्वांटिटी जर बघितली तर दॅट इज द मोमेंटम. मोमेंटमचा फॉर्म्युला काय, मोमेंटम इज इक्वल्स टू दॅट इज द मास इनटू वेलॉसिटी. ओके, मास इनटू वेलॉसिटी. याचं युनिट का होईल, याचं होईल किलोग्रॅम. मास मेजर करणार किलोग्रॅम मध्ये, वेलॉसिटीचं युनिट काय मीटर पर सेकंद म्हणजे किलोग्रॅम मीटर पर सेकंद. नेक्स्ट फोर्थ फंडामेंटल डिराइव्ड क्वांटिटी कोणती आहे, ॲज वर्क. वर्कचा फॉर्म्युला काय मग फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, दॅट इज अ फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. ओके, आपल्याला माहित आहे की फोर्स युनिट आपण लिहित असतो न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट मेजर करणार आपण मीटरमध्ये म्हणजे न्यूटन मीटर. ओके, तर
किंवा याला आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो, फोर्स युनिट किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि डिस्प्लेसमेंट मीटर म्हणजे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. याला तर फास्ट लिहिणार किलोग्रॅम स्क्वेअर मीटर पर स्क्वेअर सेकंड असं सुद्धा लिहिता येते. अगेन वर्क जे युनिट आहे ते एका सायंटिस्टच्या नावावरून आहे, दॅट इज जूल. याला तर आपण असं लिहू शकतो जूल. हे झालं नेम ऑफ युनिट, याचा सिम्बॉल आपण लिहित असतो, दॅट इज अ जे. ओके, जे फॉर जूल. त्याच्यानंतर फिफ्थ क्वांटिटी जी आहे ती आहे इम्पल्स. ओके, इम्पल्स इक्वल्स टू, चा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू टाइम, दॅट इज अ फोर्स इंटू टाइम. युनिट काय होईल, फोर्ससाठी न्यूटन, टाइमसाठी सेकंड, न्यूटन सेकंद. अशा पद्धतीने आपण याला लिहिणार. नेक्स्ट डिराइव्ड क्वांटिटी आपल्याला बघता येईल, दॅट इज अ कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, हाफ मास इंटू वेलोसिटी स्क्वेअर, मास इंटू वेलोसिटी स्क्वेअर, हाफ mv स्क्वेअर. ओके, आता एनर्जीचं जे युनिट आहे ते सुद्धा आपण लिहित असतो जूल, म्हणजे याचं युनिट असेल जूल. ओके, दॅट इज जे. तर देर आर नंबर ऑफ डिराइव्ड क्वांटिटी. बुक्समध्ये नंबर ऑफ डिराइव्ड क्वांटिटी दिल्या आहे, जसं आहे रेडियस ऑफ गायरेशन्स आहे, किंवा रेजिस्टन्स आहे, किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आपण ह्या डिराइव्ड क्वांटिटी ज्या आहेत त्या फाइंड आउट करू शकतो. ओके, एक किंवा दोन फंडामेंटल क्वांटिटीवर. आणि या डिराइव्ड क्वांटिटीचे जे युनिट्स आहेत तर त्या युनिट्सला आपण म्हणणार डिराइव्ड युनिट्स. ओके, तर बुक्समध्ये सुद्धा अशा नंबर ऑफ डिराइव्ड क्वांटिटी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत, त्या तुम्ही बघून घ्या. ओके, किंवा मी तुम्हाला एखाद्या दिवशी हा प्रोव्हाइड करणार. ओके, तर नेक्स्ट जो पॉईंट आहे आपला तो आहे सिस्टीम ऑफ युनिट. ओके, सिस्टीम ऑफ युनिट. ओके, तर सिस्टीम ऑफ युनिट कशाला म्हणायचं. ओके, तर याला डिफाइन केलं आहे की द सेट ऑफ फंडामेंटल युनिट अँड डिराइव्ड युनिट. तर याला आपण म्हणू सिस्टीम ऑफ युनिट. सेट ऑफ फंडामेंटल युनिट्स अँड derived units. So it's called system of unit. It's called system of units. Okay. आता या सिस्टीम ऑफ युनिट्स साठी जे फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ड युनिट्स जे आहे तर याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्या मेजर करत असतो. मग वेगवेगळ्या देशामध्ये काय होत होतं की वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट्स ज्या आहेत त्या यूज होत होत्या. ओके, जसं फॉर एक्झाम्पल आहे सध्या सिस्टीम ऑफ युनिटमध्ये ज्याला आपण म्हणू टाइप्स. ओके, सो टाइप्स ऑफ सिस्टीम ऑफ युनिट. ओके, फर्स्ट सिस्टीम ऑफ युनिट जी आहे ती आहे सीजीएस सिस्टीम, दॅट इज अ सीजीएस सिस्टीम. त्या सीजीएस सिस्टीमचा लॉंग फॉर्म काय होतं, सी फॉर सेंटीमीटर. ओके, दॅट इज अ सेंटीमीटर. नेक्स्ट जी फॉर ग्रॅम आणि एस फॉर सेकंड. ओके, तर ही जी आहे ती फ्रेंच सिस्टीम आहे. ओके, आणि मग फ्रेंच या कंट्रीमध्ये किंवा फ्रेंच रूल ज्या कंट्री होत्या तर तिथं सीजीएस सिस्टीम जी आहे ती एक्झिस्ट होती. म्हणजे एखादी समजा फिजिकल क्वांटिटी जर मेजर करायची असेल, जसं लेंथ आहे तर लेंथचं जे बेसिक युनिट होतं या सिस्टीममध्ये ते होतं सेंटीमीटर. म्हणजे लेंथ कशामध्ये मेजर करणार, सेंटीमीटरमध्ये. मास ग्रॅममध्ये आणि टाइम सेकंडमध्ये. ओके, तर ही झाली सीजीएस सिस्टीम. नेक्स्ट जी सिस्टीम आहे ती आहे एमकेएस सिस्टीम. आणि एमकेएस सिस्टीम इज अ स्टँड फॉर, दॅट इज एम स्टँड फॉर मीटर, के स्टँड फॉर किलोग्रॅम. ओके, आणि एस स्टँड फॉर सेकंड. याचा अर्थ काय की ज्या काही ब्रिटिश रूल कंट्री होत्या ही ब्रिटिश सिस्टीम आहे ज्याला आपण. ओके,
आणि याच्यामध्ये मग या सिस्टीमनुसार लेंथचं जे बेसिक युनिट आहे ते होतं मीटर, म्हणजे लेंथ जी आहे ती मीटरमध्ये मेजर करत होते. मास जे आहे ते किलोग्राममध्ये आणि टाइम जो आहे तो सेकंदमध्ये मेजर करत होते. ओके, नेक्स्ट जी आहे ती आहे FPS सिस्टीम. FPS सिस्टीम. सो FPS सिस्टीम मध्ये F स्टँड फॉर फूट. ओके, P स्टँड फॉर दॅट इज अ पाऊंड आणि अगेन S स्टँड फॉर दॅट इज अ सेकंड. आता ही सुद्धा ब्रिटिश सिस्टीम होती. तर याच्यामध्ये काय होत होता की लेंथ जी आहे ती फूट या बेसिक युनिटमध्ये मेजर करत होते, मास पाऊंडमध्ये आणि टाइम सेकंदमध्ये. ओके, मग अशा ह्या ज्या वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट्स ज्या आहेत त्या याच्यामध्ये एकच फिजिकल क्वांटिटी जी आहे ही वेगवेगळ्या युनिटमध्ये मेजर केली जाऊ लागली. म्हणजे जसं आता आपण इथं कन्सिडर केलं तर लेंथ जी आहे, ओके, सो लेंथ इज अ वन फिजिकल क्वांटिटी बट इट इज अ मेजर्ड in a different unit in a different system of units. ओके, म्हणजे लेंथ FPS सिस्टीम मध्ये फुटामध्ये मेजर केली, MKS सिस्टीम मध्ये मीटर मध्ये मेजर केली आणि CGS सिस्टीम मध्ये सेंटीमीटर. हे एकच फिजिकल क्वांटिटी आहे पण त्याचे युनिट जे आहे ते वेगवेगळे आहेत या वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट्स. तसंच मास युनिट पाऊंड FPS सिस्टीम मध्ये, किलोग्राम MKS सिस्टीम मध्ये, ग्रॅम CGS सिस्टीम मध्ये. टाइम, ओके, तर टाइम सगळ्या सिस्टीम ऑफ युनिट मध्ये सेकंद मध्ये मेजर होत होता. ओके, आता याच्यामुळे काय झालं होतं की देर आर डिफरंट फिजिकल क्वांटिटी अँड द सिंगल फिजिकल क्वांटिटी इज मेजर्ड इन अ डिफरंट युनिट इन अ डिफरंट सिस्टम ऑफ युनिट्स. ओके, मग या पद्धतीमुळे काय होत होतं की देर इज अ डिफिकल्टी टू एक्सचेंज द इन्फॉर्मेशन्स. ओके, अमॉंग द सायंटिस्ट अँड टेक्नॉलॉजिस्ट. म्हणजे एखाद्या देशामध्ये समजा फ्रेंच कंट्रीमध्ये एखादा शोध लागला असेल तर त्याची टेक्नॉलॉजी जर समजा ब्रिटिश रूल कंट्रीजला जर द्यायची असेल तर कन्व्हर्शन्स करावं लागत असं आणि हे मग डिफिकल्ट होत होतं. ओके, आणि म्हणून काय झालं की इन 1971 इन जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट्स अँड मेजर. ओके, इन 1971 in 14th जनरल कॉन्फरन्स, जी जनरल कॉन्फरन्स होती. ओके, जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट अँड मेजर. ओके, तर या 14व्या कॉन्फरन्समध्ये जी इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती वेट आणि मेजरमेंटसाठी, तर त्याच्यामध्ये काय ठरवलं आहे की सगळ्या कंट्रीमध्ये एकच सिस्टीम ऑफ युनिट जी आहे ती एक्झिस्ट असली पाहिजे. आणि मग ती जी सिस्टीम ऑफ युनिट होती ती होती इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. म्हणजे चौथी जी सिस्टीम ऑफ युनिट आहे ती कोणती होती, तर 4th नंबरची होती SI सिस्टीम किंवा आपण म्हणू SI सिस्टीम, दॅट इज इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट आणि त्यालाच म्हणायचं SI सिस्टीम. ओके, आता इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट काय होती तर इट इज अ मॉडिफिकेशन ऑफ MKS सिस्टीम. काय होतं, इट इज अ मॉडिफिकेशन ऑफ MKS सिस्टीम. MKS सिस्टीम. तर याचा अर्थ काय की MKS सिस्टीम मध्ये ज्या फिजिकल क्वांटिटी ज्या युनिट मध्ये मेजर होत होत्या तर तेच युनिट ज्या ते SI सिस्टीम मध्ये सुद्धा यूज केल्या जाऊ लागले. ओके, नेक्स्ट इट युजेस दॅट इज अ डेसिमल मेथड. ओके, ज्याला आपण डेसिमल कन्व्हर्शन जे आहे ते आपल्याला या डेसिमल पद्धतीने जे आहे ते आपल्याला कन्व्हर्शन्स करता येते याच्यामध्ये. ओके, म्हणजे सेंटीमीटरचं मीटरमध्ये, मीटरचं किलोमीटरमध्ये अशा पद्धतीने. ओके, त्यानंतर इट हॅज अ 7 फंडामेंटल युनिट. इट हॅज 7 fundamental units and 2 supplementary units. ओके, आता 7 फंडामेंटल युनिट्स कोणकोणते होते. ओके, तर 7 फंडामेंटल युनिट मध्ये जे आपण 7 फंडामेंटल क्वांटिटी पाहिल्या कोणत्या
मास, लेंथ, टाइम, इलेक्ट्रिक करंट, ओके, त्यानंतर टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. तर ह्या फिजिकल क्वांटिटीचे जे 7 युनिट्स आहेत, तर त्या 7 युनिट्स जे आहेत ते इट इज यूज ॲज अ 7 फंडामेंटल युनिट्स. आणि मग 2 सप्लिमेंटरी युनिट्स कोणते येते, तर रॅडियन आणि स्टेरेडियन. आता रॅडियन हे जे युनिट आहे हे होतं प्लेन अँगलचं. ओके, तर ह्या 7 फंडामेंटल युनिट, 7 फंडामेंटल क्वांटिटीचे जे अगोदर आपण पाहिले. ओके, मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि त्यांचे युनिट किलोग्रॅम, मीटर, सेकंद. त्यानंतर टेम्परेचरसाठी केल्विन, करंटसाठी अँपियर, अमाऊंट ऑफ सबस्टन्ससाठी मोल, ल्युमिनस इंटेन्सिटीसाठी कॅन्डेला. ओके, तर हे झाले त्याचे 7 फंडामेंटल युनिट. आणि 2 सप्लिमेंटरी युनिट कोणते येतात, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. ओके, तर 2 सप्लिमेंटरी युनिट्स तो आपण इथं. ओके, सो 2 सप्लिमेंटरी युनिट्स. ओके, तर पहिली जी क्वांटिटी आहे प्लेन अँगल, दॅट इज अ थीटा. ओके, तर प्लेन अँगल जो आहे तर त्या प्लेन अँगल आपण मेजर करतो रॅडियनमध्ये. सो रॅडियन इज वन ऑफ द सप्लिमेंटरी युनिट्स होतं. ओके, आणि मग प्लेन अँगल कसं फाइंड आउट करतो आपण, की एखाद्या सर्क्युलर पाथवर, ओके, एखादा पार्टिकल जर समजा मोशन परफॉर्म करत असेल तर जो काही आर्क असेल, हा आर्क आहे समजा ए बी. ओके, याला आपण डिनोट करत असतो डेल एस, आणि दिस इज अ रेडियस ऑफ दॅट सर्कल. ओके, मग आता या आर्कनं, ए बी या आर्कनं या सेंटर सोबत केलेला हा जो अँगल आहे, तर याला आपण म्हणत असतो प्लेन अँगल. म्हणजे प्लेन अँगल थीटा इक्वल्स टू काय, लेंथ ऑफ आर्क ए बी. ओके, so that is the length of arc AB upon radius. Okay, so theta equals to काय असेल मग del s upon r, and which is equals to radian. ओके, तर हा जो प्लेन अँगल आहे तो आपण मेजर करत असतो रॅडियन मध्ये, आणि याला सिम्बॉलिकली कसं रिप्रेझेंट करतो आपण, ॲज अ रॅड. ओके, ॲज अ रॅड. तर आपल्याला ते कन्व्हर्शन जे आहे ते माहीत आहे की पाय रॅडियन जर असेल, ओके, पाय रॅडियन हा झाला सिम्बॉल. पाय रॅडियन इक्वल्स टू 180 डिग्री. ओके, आता 1 रॅडियनचं कन्व्हर्शन जर असेल तर 1 रॅडियन इक्वल्स टू का होईल, 180 डिग्री अपॉन पाय रॅडियन. ओके, आणि मग डिग्री 1 डिग्रीचं जर कन्व्हर्शन जर करायचं असेल तर 1 डिग्री इक्वल्स टू काय असेल, पाय रॅडियन अपॉन 180 डिग्री. तर अशा पद्धतीने आपण हे कन्व्हर्शन जे आहे ते करत असतो. ओके, काही कन्व्हर्शन जे आहे ते बुक्समध्ये दिलेले आहे. ओके, जसं समजा 1 डिग्री इक्वल्स टू 60 मिनिट. ओके, त्याच्यानंतर 1 मिनिट इक्वल्स टू 60 सेकंद. अशा पद्धतीचे काही कन्व्हर्शन बुक्समध्ये दिलेले आहे, ते सुद्धा पाहून घ्या. तर इथं प्लेन अँगल जो आहे तो आपण मेजर करणार रॅडियनमध्ये. तर रॅडियन इज वन ऑफ द सप्लिमेंटरी युनिट. सेकंड आहे सॉलिड अँगल. ओके, तर सॉलिड अँगल जो आहे ह्या सेकंड सप्लिमेंटरी क्वांटिटी आपण, आणि सॉलिड अँगल जो आहे तो आपण रिप्रेझेंट करतो समजा ओमेगाला. ओके, म्हणजे डिनोट करतो आपण ओमेगाला. आणि सॉलिड अँगलचं जे युनिट आहे ते स्टेरेडियन. मग आता सॉलिड अँगल काय, की एखादा सॉलिड स्पियर आहे. ओके, आणि या सॉलिड स्पियरच्या सेंटर सोबत केलेला जो अँगल आहे, म्हणजे ज्या सरफेस एरिया, म्हणजे इथं आता आपण एखादा सरफेस एरिया कन्सिडर करू, याला डिनोट करू आपण ds ला. ओके, अँड दिस इज द रेडियस, असेल त्या स्पियरची रेडियस. ओके, सो द सरफेस एरिया अपॉन स्पियर ऑफ दिस रेडियस, तर त्याला म्हणायचं सॉलिड अँगल. त्याला काय म्हणायचं, सॉलिड अँगल. किंवा त्याला आपण असं सुद्धा रिप्रेझेंट करतो डी ओमेगा इक्वल्स टू, ओके, सो सरफेस एरिया दॅट इज, हा एरिया आपण समजा ds न जर कन्सिडर केला अपॉन r स्क्वेअर. ओके, मग आता सेंटर सोबत केलेला हा जो अँगल जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल डी ओमेगा, ओके, म्हणजे हा अँगल, तर त्या एंटायर सरफेसचा एरिया म्हणजे स्पियरचा एरिया आपण कन्सिडर करणार, दॅट इज अ 4 पाय r स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. इथं r स्क्वेअर काय होईल 4 पाय स्टेरेडियन, आणि याचा सिम्बॉल आहे SR.
एखादा सॉलिड अँगल जो आहे तो सॉलिड अँगल आपण मेजर करत असतो स्टेरेडियन मध्ये. ओके, तर हे झालं सेकंड सप्लिमेंटरी युनिट्स. ओके, तर अशा पद्धतीनं रेडियन आणि स्टेरेडियन हे झाले दोन सप्लिमेंटरी युनिट्स. प्लेन अँगल म्हणजेच काय की आर्क अपॉन रेडियस, सॉलिड अँगल म्हणजेच काय की सरफेस एरिया ऑफ द स्पियर अपॉन स्क्वेअर ऑफ द रेडियस. ओके, स्पियरसाठी आपण तो 4πr² कन्सिडर करतो आणि मग सॉलिड अँगल किती 4π, म्हणजे एखाद्या सॉलिड स्पियरच्या सेंटर सोबत होणारा जो अँगल आहे म्हणजे हा जो अँगल आहे तो असतो 4π स्टेरेडियन. ओके, तर हे दोन युनिट्स जे आहेत आपण यूज करत असतो. ओके, तर SI सिस्टीम जी आहे तर SI सिस्टीममध्ये 7 फंडामेंटल युनिट्स आहेत आणि 2 सप्लिमेंटरी युनिट्स आहेत. ओके, नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे कन्व्हेन्शन टू यूज SI युनिट्स. ओके, तर कन्व्हेन्शन कोणकोणते आहे? तर कन्व्हेन्शन्स टू यूज